नमस्कार. आज शिराढोण या गावी मनोग्राम प्रकल्पाच्या अंतर्गत मनोग्राम देवराईची स्थापना अक्षय तृतीयेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. मुख्यत्वे देवराई हे जे कन्सेप्ट आहे, देवराई म्हणजे देवाची झाडं. ही झाडं आपण या ठिकाणी लावतो आहोत. ही झाडं कधीही न तुटणारी आहेत. मुख्यत्वे या झाडांचा एक निसर्ग संवर्धन प्रकल्प म्हणून याचं एक ओळख आहे. आणि महाराष्ट्रात या देवराईची खूप मोठी आवश्यकता आहे, कारण दिवसेंदिवस झाडे नष्ट होत चाललेली आहेत. मुख्यत्वे देवराई प्रकल्पामध्ये साधारणपणे प्रत्येक प्रकारातली 4 झाडं अशी एका स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये आपण लावतो. साधारणपणे आजच्या ह्या प्रकल्पामध्ये 400 झाडं आपण 4 प्रकारातली झाडं एकूण 100 प्रजातीची झाडं या ठिकाणी लावणार आहोत. आणि याचा मुख्य फायदा असा आहे की एकतर बायोडायव्हर्सिटी म्हणजे नैसर्गिक जैविक विविधता या ठिकाणी जपली जाईल. अनेक प्रकारच्या पशु पक्षी प्राण्यांना या ठिकाणी आश्रय मिळेल. आणि त्याचबरोबर येथील जे वातावरण निर्मिती आहे मुख्यत्वे ह्या देवराईचं असं एक म्हटलं जातं की देवराईमध्ये एखादा जर आपण मनोरुग्ण ठेवला तर त्याची तब्येत फार लवकर सुधारते. आणि मुख्यत्वे हे जे एक आरोग्यदायी शैली किंवा आरोग्यदायी जीवनशैली या ठिकाणी त्यांना अनुभवता येईल. आज या ठिकाणी डॉक्टर किरण चव्हाण आणि मॅडम सुप्रिया यांच्या परवानगीने या ठिकाणी ही देवराई उभी राहत आहे. मुख्यत्वे या देवराईचे मुख्यत्वे जे प्रकल्पाचे जनक आहेत ते श्री रघुनाथ ढोले सर आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मांड संस्थान ही आमची संस्था या ठिकाणी कार्यरत आहे. आणि आपण ह्या ठिकाणची जी झाडं लावणार आहे ती साधारणपणे तुम्हाला जर नावं माहिती असेल साधारण मी नावं सांगू इच्छितो. एक म्हणजे भोकर, मोह, कडुलिंब, आंबा, त्याच्यानंतर मोहगणी अशी विविध प्रजातीतली 100 झाडं या ठिकाणी लागले जाणार आहेत. आणि अतिशय ही देवराई ज्यावेळी मोठी होईल म्हणजे साधारणपणे 3 वर्ष ही त्याला सांभाळण्याची गरज आहे. त्याच्यानंतर ही स्वतः या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जोर धरेल आणि मोठी वाढेल. आज या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत इथल्या सगळ्या रुग्णांनी या खड्डे खणण्यापासून या ठिकाणी ड्रिपिंग करण्यापासून सगळ्यांनी या ठिकाणी खूप छान मदत केलेली आहे. आणि आज या ठिकाणी आपण पाहतो आहोत की उद्या ह्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर सगळ्यांना या कार्यक्रमासाठी अगत्याचे आमंत्रण. सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहा आणि या जीवनशैलीचा आनंद घ्या. धन्यवाद.